सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो काजू आणि आंब्याला पण बसताना पाहायला मिळतोय। मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सावंतवाडीतील नेमळे येथील एका बागेमध्ये। आपण बघताय की आंबा पीक आहे हे तुरळक प्रमाणात दिसते। मोहर पण या कालच्या पावसाने आहे हा झडून गेलेला आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला पाहायला मिळतोय। खरं तर यावर्षी फक्त 8 ते 10% पीक आहे। अशा वेळी या शेतकऱ्यांमध्ये एक अतिशय नुकसान झाल्यामुळे नाराजी जी आहे ही पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी पाहायला मिळत आहेत, त्यांच्याशी आपण थेट जातोय। काल अवकाळी पाऊस पडलेला होता आणि हातातोंडाशी आलेलं पीक पण निघून गेले। काय सांगशील, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? काल अवकाळी पाऊस पडल्यामुळे आंबा या पिकाचे भरपूर प्रमाणात मोठे नुकसान झालेलं आहे। तरी यंदा आंब्याचे पीक हे कमी प्रमाणात असल्यामुळे भरपूर मोठं आहे आणि ह्या काल पडलेल्या पावसामुळे भरपूर प्रचंड शेतकरी हा नुकसानात गेलेला आहे। किती आंबे दरवर्षी तुम्ही काढता? साधारण दरवर्षी किती पीक येतं आणि त्याच्या तुलनेत यावर्षी किती पेट्या निघणार आहेत? दरवर्षी 10 ते 15,000 पेटी पाठवतो, पण ह्या वर्षी कमीत कमी 3 ते 4,000 पण पेटी भेटेल याची आवश्यकता नाही आहे। किती तुमची बागायती आहे? साधारण किती कलम आहेत आणि तुम्ही काही लीजवर करार तत्वावर किती जे आहेत ही कलमं घेतात तुम्ही? करारावर आम्ही 2 ते 3,000 झाडं आहेत आणि स्वतःची 400 ते मुळं आहे स्वतःचं आमचं। 3-1,000 झाडं करार तत्वावर घेतली जातात। काल जो अवकाळी पाऊस पडला यामुळे काय झालंय? मोहोर नेमका कसा गेलाय आणि प्रत्यक्षात आंबे झडून पडलेत का? हो, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आंब्यांवर। आता हा पावसाचा डाग आणि परत फळमाशी जी आहे ती भरपूर प्रमाणात त्रास देणार आहे आणि वाऱ्यामुळे झाडं पण फांद्या वगैरे मोठ्या प्रमाणात पेचून गेलेले आहे। आपल्यासोबत काय सांगाल, नेमकी काय नुकसान झालंय तुमचं? काल जो पाऊस पडलाय प्रत्यक्षात काय नुकसान झालंय? कालचा पाऊस पडल्यामुळे नेमकं नुकसान म्हणजे काय आलं, आता मीच माशी पहिलं सटवणार। एकतर यंदा कमी उत्पन्न 8 ते 8% पण नाही म्हटलं तरी चालेल, आणि दुसरं म्हणजे मीच माशीचा प्रादुर्भाव होणार। आणि काल वारा लागल्यामुळे आता तयार झाले तोडणीसाठी आलेले आंबे पण पडलेले आहेत काल। आणि पावसामुळे जे आता तुडतुड्याने काळं केले आहेत आणि झाडावर शिल्लक आंबे आहेत ते पाणी वर आल्यामुळे आंब्याला वर डाग पण येणार, म्हणजे त्याचं पण किंमत शून्यच। तो कॅनिंगच्या भावाने द्यावा लागणार आंबा। प्रत्यक्षात जो मोहोर होता तो मोहोर पण त्या पावसाने काल गळून गेलाय का? हो, मोहूर गळून गेला म्हणजे तो आता पाऊस पडल्यामुळे ते फुल गेलंच। आणि दुसरी गोष्ट, बारीक कुठेतरी मागच्या मोहरला आंबा आलेला तो पण डॅमेज होणार आता मीज माशीमुळे। जो आता पाऊस पडलाय अवकाळी पाऊस कालचा, याच्यामुळे आंबा फळावर पाणी लागल्यामुळे त्याचे काय परिणाम होताना दिसत आहेत का? आंबा फळावर परिणाम म्हणजे पाऊस पडल्यामुळे आंबा जो काळा मोहर आहे आणि जो मोठा आंबा आता तोडणीसाठी आला आहे 10-15 म्हणजे 20 तारीखच्या दरम्यान तोडणीसाठी आलेला आहे आंबा, त्याच्यावर तो पूर्ण डाग येणार काळा, सुकलेला मोहर तुडतुड्याने काळा केलेला आहे। म्हणजे त्याचं पण मार्केटमध्ये त्याची पण किंमत एकदम फार कमी होऊन जाणार। एकतर आंबा कमी आहे, त्याच्यात हे पण कालचं नुकसान आहे। आणि काल कुठे कुठे हवा पण जोरदार लागली, वाऱ्याने पण फांद्या तुटल्या आहेत कुठे कुठे आणि खाली पडले आहेत आंबे। तुमचा आंबा विशेषतः कुठे जातो? APMC मार्केटमध्ये जाताना पाहायला मिळतो आणि सावंतवाडी बाजारात जातो, याला दर मिळतोय का? स्थानिक बाजारामध्ये दर मिळताना काय प्रॉब्लेम आहेत आणि APMC मध्ये दर मिळताना काय प्रॉब्लेम आहेत का? दर मिळतो म्हणजे आता दर पहिलाच आंबा पहिला आंबा घेतला, आता मार्केटमध्ये आंबा आता 600-700वर आला आहे रेट। आता हळूहळू 20 तारीखपर्यंत तो 300-400वर येणार। सावंतवाडी बाजारात दर आहे सध्या? सावंतवाडी मार्केटमध्ये 600-700 रुपये सध्या रेट आहे। जी नुकसान भरपाई तुम्हाला मिळते, झाडामागे 220 रुपये नुकसान भरपाई दिली जाते, तुम्ही समाधानी आहात का? तुमची नेमकी काय मागणी आहे? एका झाडाला मिनिमम 3,500-4,000 रुपये, 4,000-5,000 रुपये, 4,000 रुपये खर्च येतो। 220 रुपयात होऊच शकत नाही तो खर्च वसूल, कठीण आहे ते 220 रुपयात। किती वेळा फवारणी करता आणि किती खर्च येतो त्याला? कलमाला साधारण हापूस कलमाला 9 ते 10 फवारण्या होतात कमीत कमी। 9 ते 10 फवारण्या होतात। 10 फवारण्यात 220 रुपये कुठे पुरणार? त्याशिवाय नेपाळ्यांचा खर्च म्हणजे कामगारांचा खर्च, औषधाचा खर्च,
कलमाला खत पाणी 220 रुपयात होऊच शकत नाही. हा खर्च आहे, अजून काही बागायतदार आहेत, हा खर्च तुम्हाला परवडतो का, काय सांगाल? खर्च परवडण्यासारखं नाहीच आहे ना, कारण कामगार त्यांचं झाडाचं पोषण झाडाचं पोषण करण्यासाठी औषध लहान मुलापेक्षा त्यांना जपावं लागते ना. तू काय सांगशील, तू पण एक प्रगत बाग असेल, बागायतदार ॲग्रिकल्चर जो झालेला आहे, चांगला शिकलाय, काय तुझी मागणी आहे? कारण जर खर्च बघितला आणि त्याचा आउटपुट बघितला तर यावर्षी मिळणं कठीण आहे. काय तुझी मागणी आहे सरकारकडे? काय नाही, आता सरकार जवळ काय समतोल दर पाहिजे, हमी भाव सर्व शेतकऱ्यांना भेटला पाहिजे, नुकसान भरपाई भेटली पाहिजे. आणि का इकडे तसे आंब्याचे प्रोसेसिंग करण्यासाठी काय युनिट नाही आहेत, ते पण झाले पाहिजे आपल्या सिंधुदुर्गात, अशी आहे मागणी सरकार. युनिट झालं पाहिजे असं मागणी तुम्ही करतायत काही. कॅनिंगला यावर्षी आंबा मिळेल का, काय वाटतं का तुम्हाला? कॅनिंगला आंबा मिळेल, पण तो खूप फार कमी प्रमाणात मिळेल. मोठं प्रमाण असं नाही, दरवर्षीसारखं कमी प्रमाणात मिळेल. आमची इच्छा आहे कॅनिंग फॅक्टरी आपल्या सिंधुदुर्गात व्हायला पाहिजे आणि हमीभाव मिळायला पाहिजे. जसं बाकीच्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो तसं आंब्याला पण व्हायला पाहिजे. आंबा हा राजा म्हणतात, पण त्याला हमीभाव नाही आहे. तो वेळ पडला तर शिल्लक म्हणजे त्याची किंमतच नाही, असा पण विकावा लागतो. प्रत्यक्षात आता एक बघायला मिळालं, APMC मार्केटमध्ये जी पेटी गेली 2080 छोटे आंबे त्यांचा दर होता, म्हणजे 7 डझनाचे आंबे, त्यानंतर 6 डझनाचे आंब्याला 2700 रुपये आणि 5 डझनाचे मोठे आंबे त्याला 3000 दर होता. हे सगळं कट करून एक 400 ते 500 खर्च येतो, 2500 रुपये सरासरी दर मिळतोय. तो तुम्हाला APMC मार्केटमध्ये परवडतोय का? आता कसं आहे, तो परवडणारच नाही आहे रेट तसा बघितला तर. कारण त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे 8 दिवसापूर्वी पेट्या पाठवल्या, त्याचा 7000 रेट. आता त्याच्यानंतर 8 दिवसांनी आता 2500 3000वर आला, आणि 8 दिवसांनी कितीवर येईल सांगता येत नाही. त्यामुळे तो रेट परवडणारा नाही. जोपर्यंत हमीभाव होत नाही तोपर्यंत हे काही उपयोग नाही. जो पाऊस पडला आणि नुकसान झालंय, आता तुम्ही म्हटलं काल वादळ पण झालंय, त्यामुळे मोहर गेला, काही आंबे पडलेत, त्यासाठी नुकसान भरपाईसाठी सरकारकडे काय मागणी करताय का तुम्ही? सरकारकडे मागणी सरकारकडे सगळेच शेतकरी अपेक्षित आहेत, पण सरकार जसं म्हणणार की हे नुकसान भरपाई देतच नाही ना. त्यामुळे शेतकरी काय करणार, काही करू शकत नाही. हे होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार. त्यांचं म्हणणं आहे की काल जो अवकाळी पाऊस पडला त्याचा प्रचंड परिणाम जो आहे आंब्यावर झालेला आहे. मोहर जो आहे पूर्णपणे गळून गेलेला आहे. छोटे मोठे जे आंबे लागले होते ते वाऱ्याने पडलेले आहेत. त्यामुळे एकीकडे 8 ते 10% आंबा जो आहे यावर्षी आहे आणि त्यात हे आसमानी संकट. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल होताना पाहायला मिळतोय. त्यांची मागणी आहे एक तर हमी भाव द्या आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात जी 220 रुपये नुकसान भरपाई देतात त्यापेक्षा नुकसान भरपाई सरकारने वाढवून दिली पाहिजे. निश्चितच सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं उत्सुक राहणार आहे. मात्र तुर्तास तरी कोकणातील शेतकरी ह्या अवकाळी पावसाने मात्र त्याचं मोठं नुकसान झालेलं पाहताना मिळतं आहे आणि हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.